नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित इयत्ता 8वी यामधील आपण स्वाध्याय 2.1 आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। त्यामुळे अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा। सुरुवात करूया आपण। प्रश्न पहिला जो आहे त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने प्रश्न दिलेला आहे। 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 कंसामध्ये आणि या पूर्ण कंसाला भागिले 9/2। आपल्याला याचं उत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला कंसामध्ये ज्या काही क्रिया दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील। तर इथे प्रश्न मी खाली लिहिलेला आहे पहा। तर यामध्ये आपण सर्व जे अपूर्णांक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला गुणाकार ही क्रिया दिसते। त्यामुळे या ठिकाणी आपण सुरुवातीला असा विचार करायचा आहे की एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला भाग जातोय का, किंवा एकाच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला भाग जातोय का, याचा आपल्याला विचार करायचा आहे। आणि नंतर गुणाकार म्हणजे गुणाकार करण्यापूर्वी आपण भाग देणार आहोत। इथे हा जो 3 आहे पहा, हा 3 म्हणजेच 3/1 आहे। तर त्याचं मी याप्रमाणे रूप लिहिलेले 3 म्हणजेच 3/1। ज्या संख्येला छेद नसतो त्याचा छेद 1 असतो आणि तो आपल्याला गरज पडल्यास अशा पद्धतीने आपण तो लिहू शकतो। तर इथे आपण पहा या 7ने या 28ला भाग जातोय पहा। इथे 7 1 7 7 1 7 आणि 7 चौक 28। त्यानंतर या 5ने 15ला भाग जातोय पहा। 5 1 5 5 3 15। पुन्हा हे जे 3 आहेत या 3ने या तुमच्या 9ला भाग जाईल पहा। 3 1 3 आणि 3 3 9 होतील। त्याचबरोबर हे तुमचे 4 1 4 आणि 4 2 8 होतील। म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसेल की इथे 1 1 2 3 आणि 3 यांचा गुणाकार अंशामध्ये आपल्याला मांडावा लागेल। म्हणजे 3 3 9 9 1 9 म्हणजे इथे तुम्हाला कंसातली जी क्रिया आहे ती पूर्ण जेव्हा आपण करू तेव्हा अंशामध्ये किती येतील पहा। तर अंशामध्ये 9/2 येतील। पूर्ण कंसामध्ये क्रिया त्या ठिकाणी छेदामध्ये आपण पाहिलं तर 2 1 1 आणि 1 यांचा गुणाकार 2च येणार आहे। म्हणजे 9/2 याला भागिले करायचे। पुन्हा या ठिकाणी कंसाच्या बाहेरची संख्या आहे 9/2। तर अपूर्णांकाला भागणे म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे। म्हणजे 9/2ला भागायचं याचा अर्थ 9/2ला या दुसऱ्या 9/2च्या गुणाकार व्यस्ताने गुणायचं आहे। तर आपण याप्रमाणे याची मांडणी करू शकतो पहा। 9/2 भागिले चिन्हाच्या ऐवजी गुणिले चिन्ह लिहा आणि या दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे अंश व छेद यांची अदलाबदल 2/9 करायचे आहेत। तर इथे आपण याप्रमाणे जर केलं तर याचं जे उत्तर आहे 2 बे 1 बे बे 1 1चा भाग जाईल 9 1 1 9 1 1। म्हणजे तुम्हाला अंशामध्ये 1 गुणिले 1 छेदामध्ये सुद्धा 1 गुणिले 1 म्हणजेच 1/1 आणि छेदामध्ये 1 आलेला आहे। त्यामुळे याचं उत्तर आपलं फक्त 1 लिहिता येईल। तर अशा पद्धतीने या पहिल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते 1 येणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे। तर पर्याय क्रमांक 4चा गोल आहे तो आपल्याला अशा पद्धतीने भरता येईल। 1 हे उत्तर असणार आहे। प्रश्न दुसरा पहा। प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल असं विचारलेलं आहे। तर इथे आपल्याला ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला एक लक्षात येईल की या प्रत्येकामध्ये अंशापेक्षा छेद 1ने मोठा आहे पहा। 13/14 9/10 12/13 15/16 20/21। तर यामध्ये प्रत्येकामध्ये तुमचा छेद हा 1ने मोठा आहे। अशा स्थितीमध्ये आपल्याला एक नियम वापरता येईल। अंश व छेद यांच्यामध्ये जर 1चा फरक असेल म्हणजे छेद तुमचा 1ने जर मोठा असेल तर आपल्याला त्यामध्ये नियम असा वापरायचा आहे की अशा अपूर्णांकांच्या बाबतीमध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद सर्वात मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। मग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी इथे हा नियम वापरून या ठिकाणी दिलेले जे काही 1 2 3 4 5 परिमेय संख्या आहे त्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे। आता उतरता क्रम लावायचा म्हणजे सगळ्यात मोठा जो अपूर्णांक आहे तो आधी लिहायचा आहे। तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तर 20/21 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल। या नियमाप्रमाणे 20/21 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे। उतरता क्रम लावताना सर्वात मोठी संख्या आपल्याला आधी घ्यायची असते। त्यानंतर त्यांचा क्रम जो आहे तो आपल्याला लहानाकडे उतरता क्रम मांडताना मोठी संख्या आधी घ्या आणि त्यानंतर लहान संख्या, त्यानंतर पुन्हा पुढची लहान संख्या, या क्रमाने पुढे पुढे जा। तर 20/21 नंतर आपल्याला दिसेल पहा यामध्ये की 15/16 ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल 2 नंबरला। त्यानंतर पुढे आपल्याला लिहिता येईल पहा 13/14 कारण याचा जो काही अंश आणि छेद आहे तो याच्यापेक्षा आपल्याला लहान दिसतोय। याच्यापेक्षा लहान आहे 12/13 12/13 नंतर सर्वात लहान आहे 9/10। तर हा यांचा उतरता क्रम होणार आहे पहा। म्हणजे उतरता क्रम याप्रमाणे होईल। आणि यामध्ये मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर यामध्ये मध्यभागी संख्या कोणती असं विचारलेलं आहे। तर या 5 परिमेय संख्या असल्यामुळे 1 2
3, 4, 5 यातली जी मधली संख्या आहे ती तुम्हाला लगेच समजून येईल पहा 13/14. तर 13/14 हा म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे आपल्याला योग्य म्हणता येईल. इथे आपल्याला हा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे पहा की अंश आणि छेद यांच्यामध्ये जर 1चा फरक असेल म्हणजे छेद जर 1ने मोठा असेल तर आपल्याला ज्या परिमेय संख्येचा अंश आणि छेद सगळ्यात मोठा असेल त्या संख्येला आपल्याला सर्वात मोठी संख्या म्हणायचं आहे. तर हा उत्तरचा क्रम आपण लावून या पद्धतीने त्याचं उत्तर काढू शकतो. प्रश्न तिसरा जो आहे त्या प्रश्न तिसऱ्याकडे जाऊयात. आपल्याला या पद्धतीने प्रश्न तिसरा जो आहे तो सुद्धा परिमेय संख्येवरच दिलेला आहे पहा. तर इथे ऋण 3/34 आहेत, ऋण 2/17 आहेत, ऋण 5/51 आहेत, ऋण 4/68 आहेत. या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक, शेवटून म्हणजे पाठीमागून, शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, शेवटून याचा अर्थ पाठीमागून दुसरा अपूर्णांक कोणता. तर इथे जे अपूर्णांक आपल्याला दिसत आहेत पहा, ज्या परिमेय संख्या दिसत आहेत यांचे जर आपण छेद बघितले 34, 17, 51, 68 तर या सर्वांना 17ने भाग जाणार आहे. मग आपल्या जर याला आणखी संक्षिप्त रूप जर बनवायचं असेल तर आपण काय करू, प्रत्येक अपूर्णांकाला आपण 17ने गुणणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी सर्वांना जर आपण 17ने गुणलं तर कोणाचाही किंमत जी आहे ती कमी जास्त होणार नाही. तर इथे पहा हा जो पहिला तुमचा अपूर्णांक आहे म्हणजे ऋण 3/34, त्यानंतर दुसरा जो आहे ऋण 2/17, तिसरा अपूर्णांक तिसरी परिमेय संख्या आहे ऋण 5/51 आणि चौथी परिमेय संख्या आहे ऋण 4/68. याला जर मी गुणिले 17 केले, 17 आता हे 17 असल्यामुळे ते 17/1 असतील. 17 ही पूर्ण संख्या आहे, त्याचा छेद आपल्याला 1 लिहिता येईल म्हणजे तुम्ही 17/1 म्हणू शकता पहा. 17/1 ने आपण काय करू तर प्रत्येकाला गुणूयात. प्रत्येकाला आपण जर गुणलं तर पहा या 17ने इथे तुमचा 34ला भाग जाईल, 17/1 17 होतील, 17/2 34 होतील. म्हणजे हा ऋण 3/2 पहिला जो अपूर्णांक आहे तुमचा याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये बदल दिसेल पहा. ज्यावेळेस आपण त्याला 17ने गुणणार आहोत त्याचं संक्षिप्त रूप तुम्हाला मिळेल ऋण 3/2. इथे 17/1 17, 17/1 17 जातील म्हणजे तुमचं उत्तर येईल ऋण 2. फक्त ऋण 2, 2/1 येईल. परंतु जेव्हा छेदामध्ये 1 असतो तेव्हा तो लिहिण्याची काही आवश्यकता नसते. इथे 17/1 17 आणि 17/3 होतील म्हणजे आपलं या ठिकाणचं उत्तर येईल ऋण 5 हे तुमचे 3/1 इथे 17/1 17 आणि 17/4 होतील म्हणजे हे 4ने पुन्हा आपण भाग देऊ शकतो. 4/1 4 आणि 4/1 म्हणजे याचं उत्तर तुमचं येईल ऋण 1. ऋण 1 गुणिले 1 1च होतील, छेदामध्ये पण 1 गुणिले 1 1च होतील. तर ऋण 1 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि मग याप्रमाणे या ठिकाणी आपण याला जर दशांश अपूर्णांकामध्ये याची जर आपल्याला मांडणी करायची असेल तर आपण 2ने या 3ला जर भाग दिला तर याचं उत्तर येईल पहा ऋण 1 त्यानंतर दशांश चिन्ह मांडा, 1चा भाग गेल्यानंतर 1 उरेल आहे की नाही, आणि वरून 0 घेतल्यानंतर 2×5 म्हणजे ऋण 1.5 असं उत्तर त्या ठिकाणी तुमचं येईल. किंवा याला तुम्ही 1.50 पण म्हणू शकता. पुढे जर आपण 1 0 वाढवलं तरी चालेल. याची संख्या आहे ऋण 2च. इथे बघा इथे आपण भाग देऊयात ऋण 3×1 2 उरतील, पुढे 3×18 होतील, पुन्हा 2 उरतील, 0 घेतल्यानंतर पुन्हा 3×18 होतील. तर मी तोंडी भाग देतोय पाहिजे, लक्षात घ्या. इथे अशा प्रकारचा सराव अप्लाय झाला पाहिजे. आपण भागाकाराची क्रिया तोंडी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि शेवटी आहे ऋण 1. तर सर्व संख्यांना इथे तुमचे ऋण चिन्ह दिसत आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे उलटी गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला जी संख्या मोठी दिसते ना ती सर्वात लहान असते. जेव्हा सर्व संख्यांचं चिन्ह ऋण असेल तेव्हा आपल्या डोळ्यांना जी संख्या मोठी दिसते ती मोठी नसून सर्वात लहान असते. अशा प्रकारचा उलटा गुणधर्म जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर आपलं काय करायचं, या अपूर्णांकांचा चढता क्रम लावायचा. चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान संख्या आधी घ्यायची, त्यानंतर थोडीशी मोठी घ्यायची आणि त्यानंतर सगळ्यात मोठी घ्यायची. तर यामध्ये यांचा जो काही चढता क्रम आहे तो चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला सर्वात लहान संख्या आधी घ्यावी लागेल. तर सर्वात लहान कोण आहे याच्यामध्ये, तर इथे हे 2 सर्वात लहान आहेत कारण ते ऋण आहेत. आपल्याला मोठे 2 दिसत आहेत सगळ्यात, परंतु ते त्याचं चिन्ह ऋण असल्यामुळे ते सर्वात लहान आहे. तर ऋण 2 जी संख्या आहे ती सर्वात लहान आहे. त्यापेक्षा जी मोठी संख्या आहे ती कोणती येईल. आता ऋण 2 जर आपण काढून घेतलं तर मग कोण उरलं मोठं, तर इथे ऋण 1.66 इथे 1.5 आहेत. याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऋण 1.66 आणि त्यानंतर मग तुमचा येईल हा ऋण 1.50 किंवा ऋण 1.5 आणि सगळ्यात त्या ठिकाणी जो मोठा आहे तो येईल तुमचा ऋण 1. हा आपला चढता क्रम झालेला आहे. सर्वात लहान ऋण 2, त्यानंतर ऋण 1.66, त्यानंतर ऋण 1.50 आणि ऋण 1. आता यामध्ये आपला प्रश्न काय विचारलाय पहा, तर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. तर शेवटून दुसरा म्हणजे पाठीमागून दुसरा जो अपूर्णांक आहे तो या ठिकाणी आपल्याला ऋण 1.50
ऋण 1.50 हा कोणाचं हे संक्षिप्त रूप मिळवलेलं आहे, तर ते आहे ऋण 3/34 या अपूर्णांकाचं. म्हणजे आपला पर्याय जो आहे तो इथे तुमचा पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. ऋण 3/34 हा अपूर्णांक आपल्याला शेवटून दुसरा त्या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजे हे जे आपण संक्षिप्त रूप काढलेलं आहे ते या अपूर्णांकाचं आहे. कोणाचं? ऋण 3/34चं संक्षिप्त रूप तुमचं ऋण 1.50 आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला उत्तर शोधता येईल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न जो आहे चौथा. 7/15, 11/20, 2/5, 12/25 या संख्येमधील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येमधील फरक किती? तर आता इथे आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या आधी शोधावी लागेल आणि ती शोधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथे ज्या काही संख्या दिलेल्या आहेत पहा यांचं दशांश रूपामध्ये आपण रूपांतर करूयात दशांश अपूर्णांकामध्ये आणि मग आपल्याला कळेल की त्यातला सर्वात मोठा कोणता आहे आणि सर्वात लहान कोणता आहे. तर 7/15 याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी 7ला 15ने या ठिकाणी भागायचा आहे पहा. तर पहिला भाग शून्याचा जाईल तुमचा. 7 उत्तर येईल खाली. इथे शून्य मांडा. दशांश चिन्हानंतर आपण शून्यानंतर दशांश चिन्ह मांडल्यावर आपल्याला जी बाकी उरलेली असेल ना त्याच्यावरती शून्य घेण्याचा अधिकार मिळतो. तर इथे 15 5 75 होतात तर 5चा भाग जमणार नाही. 15 चौक 60चा भाग जाईल. 15 चौक 60. पुन्हा या ठिकाणी तुमचे खाली 10 उरतील. पुन्हा एक शून्य घेतला आपण आणि पुढचं जे आणखी एक आपण भाग देऊ दशांश चिन्हाच्या नंतर आपण 2-2 अंकापर्यंत भाग देऊ. तर 15 × 90 होतात आणि 15 × 7 105 होतात. तर 105चा काही भाग जमणार नाही. 15 × 90 म्हणजे इथे तुम्हाला 90चा भाग द्यावा लागेल. पुन्हा तुमचे 10 उरतील. तर 0.46 हे आपल्याला रूप मिळेल पहिल्या या अपूर्णांकाचं. दुसरा अपूर्णांक आहे तुमचा 11/20 म्हणजेच 11/20. तर इथे पहिला भाग शून्याचा द्यावा लागेल आपल्याला कारण 20च्या पाड्यात काही 11 नाही आहेत. 11 उरतील. दशांश चिन्ह मांडा इथे आणि एक शून्य घ्या. तर इथे तुम्हाला पहा 20 पंचे 100 होतील आहे की नाही आणि 20 × 120 होतील. तर 6चा काही भाग जमणार नाही. 20 पंचे 100. पुन्हा तुमचे खाली 10 उरले आणि इथे शून्य घेतल्यानंतर आता पूर्ण भाग जाईल 20 पंचे 100. म्हणजे इथे तुमचं जे उत्तर आलेलं आहे ते 0.55 असं आलेलं आहे 11/20चं. त्यानंतर पुढचा जो अपूर्णांक आहे तो आहे 2/5 म्हणजेच 2ला आपल्याला 5ने भागायचा आहे. ओके. मग यामध्ये पहिला भाग कोणता जाईल तर शून्याचा कारण 5च्या पाड्यात 2 नाही आहेत. मग इथे आपण याप्रमाणे दशांश चिन्ह मांडूयात. भागाकारामध्ये शून्य मिळेल. तर तुम्हाला 5 चौक 20 4चा भाग जाईल. इथे तुमचं उत्तर 5 चौक 20 म्हणजे 0.4 किंवा 0.40 असं याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा जो भाग आहे आपल्याला द्यावा लागेल 12ला 25 ने 12 भाग हे 12/25 म्हणजे 12/25 आहेत. तर पहिला भाग शून्याचा द्यावा लागेल आपल्याला कारण 12 नाही आहेत 25च्या पाठीमध्ये. दशांश चिन्ह मांडा इथे एक शून्य मिळेल आणि मग पुढचा आपण त्या ठिकाणी भाग देऊयात. 25 चौक 100 होतील. 25 चौक 100 असं केल्यानंतर इथे तुमची 20 वजाबाकी होईल आणि इथे तुमचं शून्य घेतल्यानंतर 25 8 200 होतील. 25 8 200 याप्रमाणे बाकी तुमचे शून्य येईल. म्हणजे पहा आता प्रत्येकाची किंमत आपल्याला कळलेली आहे. तर यामध्ये आपला सर्वात मोठा आणि सर्वात लहान संख्येमधला फरक विचारलेला आहे. पहा तर सर्वात जे मोठी जी संख्या तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल तर ती आहे 0.55 ही सगळ्यात मोठी संख्या आलेली आहे. म्हणजेच 11/20 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. पहा सर्वात मोठा कोण आहे 11/20 आणि सर्वात लहान कोण याच्यामध्ये 0.46 0.40 आणि 0.48. तर 0.4 जे आहे त्याच्यानंतर आपल्याला शून्य घ्यायचा आहे. तर 0.40 म्हणजेच 2/5 वजा या ठिकाणी आपल्याला काय करायचे 2/5 करायचे आहेत. ओके. मग इथे आता तुमचं जे काही उत्तर येईल पहा ते उत्तर येण्यासाठी छेद समान करावे लागतील. तर दुसरा जो अपूर्णांक आहे याला आपण काय करूयात छेद समान होण्यासाठी आपल्याला दुसऱ्या अपूर्णांकाला 4 ने गुणूया आपण. 11/20 वजा 2 × 4 छेद 5 × 4 आहे की नाही. म्हणजे कसं होईल 11/20 वजा इथे 2 चौक होतील तुमचे 8 आणि 5 चौक होतील 20. म्हणजे आपलं उत्तर येईल 11 वजा 8 छेद 20. तर 11तनं 8 जर गेले तर तुमचं उत्तर येईल 3 आणि 3/20. या पद्धतीने हे उत्तर मिळणार आहे आपल्याला. तर 3/20 हे उत्तर आपल्याला येत आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपल्याला योग्य त्या ठिकाणी म्हणता येईल. पहा अशा पद्धतीने
या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार आहे, कारण दुसरा कोणताही मार्ग नाही. आपला प्रत्येक जो अपूर्णांक दिलेला आहे त्या अपूर्णांकाचं दशांश रूप काढावं लागेल आणि त्याच्यातनं तुम्हाला कळेल की मग सर्वात मोठा कोण आहे, तर 11/20 सर्वात मोठा आहे. सर्वात लहान कोण आहे, तर 2/5 सर्वात लहान आहे. त्यांची मग वजाबाकी करून आपल्याला उत्तर येईल 3/20. ओके, तर अशा पद्धतीने प्रश्न चौथा आपला सोडून झालेला आहे. प्रश्न 5व्याकडे जाऊयात आपण. प्रश्न 5व्यामध्ये आपल्याला पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी जी आहे ती कोणती आहे असं विचारले. व सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या जी आहे त्यांची आपल्याला जोडी इथे शोधायची आहे. तर ऋण 6/7, ऋण 11/12, ऋण 2/3, ऋण 15/16, ऋण 17/18. तर इथे पण तुम्हाला निरीक्षण केलं समजून येईल की प्रत्येकाचा छेद हा 1ने मोठा झालेला आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला तो नियम वापरता येईल की ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की जर अशा प्रकारचा अंश व छेदामध्ये जर 1चा फरक असेल तर सर्वात मोठा अंश व छेद असणारा अपूर्णांक सर्वात मोठा असतो. परंतु इथे पहा प्रत्येकाला ऋणचिन्ह असल्यामुळे आता हा नियम उलटा होणार आहे. म्हणजे सर्वात मोठा जो अपूर्णांक तुम्हाला दिसतोय ना तो सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे आणि सर्वात जो लहान दिसतोय ना तो सर्वात मोठा असणार आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या यांची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर आपण या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आपल्याला आधी लिहायची, कारण त्यांनी क्रम जो दिलेला आहे तो क्रम इथे आपला पाळावा लागेल. सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची. तर सर्वात मोठी संख्या कोणती दिसते असणार आहे, तर जी सगळ्यात लहान दिसते ना आपल्या डोळ्यांना ती सगळ्यात मोठी असणार आहे. तर सगळ्यात लहान कोणी पाहायच्यामध्ये 6/7, 11/12, तर 2/3 आपल्याला सर्वात लहान दिसतात. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती तुमची ऋण 2/3 ही संख्या सर्वात मोठी संख्या असणार आहे. त्यानंतर सर्वात लहान संख्या कोणती येणार आहे, तर आपल्याला जी डोळ्यांना सगळ्यात मोठी दिसते ती सगळ्यात लहान असणार आहे. पहा आता यामध्ये आपण जर बघितलं तर 17/18 ही संख्या सगळ्यात आपल्याला डोळ्यांना मोठी दिसते. तर ऋणचिन्ह सगळ्यांना असल्यामुळे इथे नियम उलटा होतोय. सर्व संख्या जर ऋण असतील तर जी संख्या डोळ्यांना मोठी दिसते ती सर्वात लहान असते आणि जी सर्वात लहान दिसते ती सर्वात मोठी असते. याप्रमाणे आपलं हे ऋण 17/18 ही संख्या जी आहे ती. आणि मग यांची जर जोडी आपल्याला लावली, यांची जर आपण जोडी लावली तर ती जोडी कशी बनेल, तर ऋण 2/3 आणि ऋण 17/18 अशा प्रकारची जोडी या ठिकाणी बनणार आहे. तर हा पर्याय बघा कोणता तुम्हाला त्या ठिकाणी योग्य वाटतोय. तर इथे हा पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपल्याला योग्य दिसतोय. ऋण 2/3 आणि ऋण 17/18 अशा प्रकारचा हा पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. त्याचा गोल आपल्याला भरावा लागेल. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता. आता या ठिकाणी आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत, 4/17, ऋण 7/9 आणि ऋण 3/5. तर पहा यामध्ये आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावताना सर्वात लहान संख्या आपल्याला आधी घ्यावी लागते. पहा सर्वात लहान संख्या आधी घ्यायची आणि सर्वात मोठी संख्या शेवटी येईल सगळ्यात. तर याच्यामध्ये पहा ही 4/17 ही धनसंख्या आहे आणि धनसंख्या ही सर्वात मोठी असणार आहे. त्याच्यामुळे ही संख्या जी आहे ती सर्वात शेवटी येणार आहे. कोणती 4/17 ही संख्या सर्वात शेवटी येईल. ओके, मग त्याच्या आधीच्या 2 कोणत्या संख्या आहेत त्या आपल्याला इथे लिहायच्यात. त्याच्या आधीच्या 2 कोणत्या आहेत, तर मग ह्या दोन्ही ऋण संख्या आहेत, ऋण 7/9 आणि ऋण 3/5. तर यामध्ये सर्वात लहान कोण येईल ते आपण बघूयात. ऋण 7/9 आणि ऋण 3/5 यांच्यामधली लहान कोण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोघांना ऋण चिन्ह असल्यामुळे ते उलट गुणधर्म लक्षात ठेवायचा आपल्याला की जी संख्या मोठी येईल ती लहान असणार आहे. तर आपण हा गुणाकार करूयात. पहिला गुणाकार म्हणजे 7 × 5. तर 7 × 5 याचं उत्तर येईल 35. ओके, नंतर दुसरा गुणाकार करूयात 3 × 9 किंवा 9 × 3 याचं उत्तर येईल तुमचं 27. तर यामध्ये हा जो पहिला गुणाकार आहे तो मोठा आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये पहिला गुणाकार मोठा आल्यामुळे पहिली संख्या मोठी असणार आहे. ही संख्या त्या ठिकाणी मोठी असणार आहे. पण लक्षात घ्या आपल्याला दोघांचे चिन्ह ऋण असल्यामुळे आता ही संख्या मोठी न होता ती सगळ्यात लहान होईल. म्हणजे या दोघांपैकी सगळ्यात लहान संख्या जी आहे या दोघांपैकी आपल्याला कोण मोठं म्हणता येईल, तर ऋण 3/5 मोठे असणार आहेत. दुसरा गुणाकार इथे लहान आलेला आहे त्यामुळे हा दुसरा गुणाकार लहान आल्यामुळे दुसरी संख्या मोठी होणार आहे, हे ध्यानात घ्या. म्हणजे क्रम जो आहे तो असाच होईल बा तुमचा. इथे हा ऋण 7/9 सर्वात लहान आहे, त्यानंतर मोठा आहे ऋण 3/5 आणि त्यानंतर सगळ्यात मोठा आहे 4/17, कारण ती धनसंख्या आहे. कोणतीही धनसंख्या ही कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठी असते, हे आपण ध्यानात ठेवायचं. तर मग असा क्रम जो आहे पहा ऋण 7/9, ऋण 3/5 आणि 4/17 हा पर्याय कोणता योग्य दिसतोय आपल्याला, तर या पर्यायापैकी पहिला पर्याय आहे पहा ऋण 7/9
ऋण 3/5 आणि 4/17. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपल्याला असा भरवता, त्याचा जो गोल आहे पर्याय क्रमांक 1चा तो मी अशा पद्धतीने भरवत आहे. पर्याय क्रमांक 1 इथे आपला योग्य म्हणता येईल. त्यानंतर प्रश्न 7वा पहा. प्रश्न 7वा म्हटले 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. याचं आपलं समीकरण बनवावं लागेल. पहा, याचं समीकरण बनवताना आपल्याला काय करावं लागेल तर 5/8 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचेत पुन्हा 5/8 मिळवायचेत. 5/8 आपल्याला किती वेळा, वेळा म्हणजे गुणिले, माहीत नाही आहे किती वेळा, तर आपण x वेळा म्हणू. पहा किती वेळा मिळवायचेत, x वेळा. x वेळा, वेळा म्हणजे गुणाकार करणे, 2 वेळा म्हणजे 2 ने गुणणे, 5 वेळा म्हणजे 5 ने गुणणे, 10 वेळा म्हणजे 10 ने गुणणे, याप्रमाणे. आणि मग यांची जर आपण अशी बेरीज जर केली ना तर याचं जे उत्तर आहे ते किती येतंय, 5 येतंय. पहा याप्रमाणे आपलं समीकरण तयार होईल. आणि आता हे समीकरण आपण सोडूयात. तर यात तुम्हाला इथे 5 ने x ला गुणावं लागेल. x म्हणजे 1/1 आहे, त्यामुळे 5x अंशामध्ये होतील, म्हणजे 5/8 अधिक हे 5x होतील. पहा 5x/8 आणि बरोबर तुमचं उत्तर 5 दाखवायचं आहे. त्यांचं उत्तर 5 येत आहे. तर दोघांचे छेद समान असल्यामुळे अंशांची बेरीज होईल इथे, म्हणजे 5 अधिक 5x आणि त्याच्या छेदामध्ये 8 बरोबर 5 होतील. हे भागिले 8 जे आहेत ते इकडे पाठवा, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन ते गुणिले 8 होतील. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे उत्तर आहे ते असं होईल, 5 अधिक 5x बरोबर हे 5 गुणिले हे 8 तिकडे जाऊन गुणिले झाल्यानंतर उत्तर किती येईल. पहा 5×8 = 40 उत्तर येईल. ओके, मग आपल्याला हे अधिक जे 5 आहे ते पुन्हा इकडे जाऊन वजा करता येतील, म्हणजे 5x उरतील. इथे 5x बरोबर 40 वजा 5 म्हणजेच किती उत्तर येईल याचं, 35 उत्तर येईल. ओके, आता हे गुणिले 5x म्हणजे 5 गुणिले x, तर हे आपलं x उत्तर काढायचं आहे. त्याच्यामुळे काय करू आपण, हे 5 गुणिले इकडे जाऊन भागिले होतील, म्हणजे x बरोबर 35/5, तर 5×7 = 35, म्हणजे तुमचं उत्तर येईल 7. 7 वेळा त्या ठिकाणी आपल्याला ती संख्या मिळवावी लागेल. x वेळा म्हटले ना आपण, तर x वेळा म्हणजे xचं उत्तर किती आलं आपलं, 7 आलेलं आहे. आणि म्हणून 7 वेळा हा पर्याय योग्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 इथे आपलं योग्य मानता येईल. 7 वेळा आपल्याला ती संख्या मिळवावी लागेल. नेक्स्ट पुढचं बघा. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून म्हणजेच पाठीमागून तिसरी, म्हणजे ती पुढून दुसरी असणार आहे, कारण एकूण 4च संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. शेवटून याचा अर्थ मागाशी आपण पाहिलाय, शेवटून याचा अर्थ पाठीमागून, पाठीमागच्या बाजूने किती क्रमांक येईल. तर इथे प्रत्येक संख्या ज्या आहेत पहा, इथे तुम्हाला यांचं पण आपण जे मागाशी केलेलं आहे त्याचप्रमाणे इथे यांचं दशांश रूप आपण तयार करूयात. 3/8, तर 3/8चं दशांश रूप तुम्हाला मिळेल, म्हणजेच 3/8. 8च्या पाड्यामध्ये 3 नाहीत, पहिला भाग जाईल शून्याचा, इथे वजाबाकी होईल, दशांश चिन्ह मांडावं लागेल. इथे तुम्हाला दशांश चिन्ह मांडल्यावर 0 घेता येईल. 8×3 = 24 होतील, 8×4 = 32, तर 4चा भाग काही बसत नाही आपल्याला, 3चाच द्यावा लागेल. पहा 8×3 = 24, 3 24 मधनं 30 मधनं 24 गेल्यानंतर तुमचं उत्तर तिथे 6 येईल. पुन्हा एक 0 घेऊ आणि मग 8×7 = 56. 2 साधारणपणे आपण दशांश चिन्हाच्या पुढे आपण 2 अंकापर्यंत जाऊयात. प्रत्येकाची किंमत 2 अंकापर्यंत दशांश चिन्हाच्या पुढे काढूयात, मग आपल्याला समजेल नेमकं कोणाची किंमत किती येते. दुसरा जो अपूर्णांक आहे त्याची किंमत बघा किती येते आता, 13/21 आहे. 13/21 म्हणजे 13/21. पहिला भाग शून्याचाच द्यावा लागेल आपल्याला, कारण 21च्या पाड्यात 13 नाहीच आहेत. दशांश चिन्ह मांडले इथे, एक 0 घेता येईल. पहा 13 गुणिले 6 जर केलं आपण तर 6×1 = 6, 13×1 = 126 होतील. इथे तुमचा 6चा भाग जाईल. पहा 13×1 = 126, 6×1 = 6, 6×2 = 12. त्यानंतर इथे तुमचे 4 उरतील, 10तनं 6 गेले 4, 2तनं 2 गेले 0, पुन्हा एक 0 घेतलं तर 21 होतील. 21×1 = 21, 21चाच भाग जाईल तुमचा, आणि 10तनं 1 गेल्यानंतर 9, 3तनं 2 नंतर 1, 19 बाकी उरेल. 0.61 हे त्याची किंमत येईल. त्यानंतर पुढचं जे आहे 4/7, याचं कसं तर 4ला 7ने भागावं लागेल, अंशाला छेदाने भागायचं आहे, ध्यानात ठेवा. तर 7 आपण इथे पहिला भाग काही जात नाही आहे, त्यामुळे आपण पहिला भाग शून्याचा देऊयात. 4च्या 4 उरतील. दशांश चिन्ह मांडलं, दशांश चिन्ह मांडल्यावर आपल्याला 0 घेता येतो उरणाऱ्या बाकीवरती. आणि मग 7×4 = 28, 7×5 = 35, तर इथे 7×5 = 35 होतील. तुमचे खाली 5 उरतील, एक 0 घेता येईल. पुन्हा 7×7 = 49, 7×7 = 49, 1 उरेल. ओके, म्हणजे याची किंमत किती येईल तुमची, 0.57 येईल. आणि शेवटचा आहे 9/11. 9/11 म्हणजेच 9/11. इथे पहिला भाग शून्याचा द्यावा लागेल. 9 दशांश चिन्ह मांडा, 0 घ्या
11 8 88 होतील, 11 8 88, 2 उरतील, शून्याचा भाग वरून शून्य घेतला पुन्हा. आता वरून शून्य म्हणजे इथे अंक नाही आहे ते लक्षात घ्या, आपण दशांश चिन्ह मांडल्यावर आपल्याला शून्य घेण्याचा अधिकार मिळतो. तर 11 1 11च होईल पुढे आणि तुमची बाकी उरेल 9. पहा आता यामध्ये आपल्याला कळेल नेमकं कोण सगळ्यात मोठं आहे. आपल्याला यांचा काय करायचं आहे तर उतरता क्रम लिहायचा आहे. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिली असता मिळणारा शेवटून तिसरी संख्या कोणती आपल्याला विचारलेला आहे. तर उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आपल्याला आधी घ्यावी लागेल. तर सगळ्यात मोठं कोण आलं याच्यामध्ये, सगळ्यात मोठं 0.37 आहेत, 0.61 आहेत, इथे 5 7 आहेत, इथे 8, म्हणजे ही संख्या सगळ्यात मोठी दिसते पहा. म्हणजे आपला उतरता क्रम लिहिताना 0.81 हे आधी घ्यावे लागतील. उतरता क्रम, या संख्यांचा उतरता क्रम मांडूयात आपण. तर 0.81, त्यानंतर जो लहान आहे तो आहे 0.61, 0.6, त्यापेक्षा लहान आहे 0.57 आणि सगळ्यात लहान आहे 0.37. आता पहा यामध्ये आपल्याला हे जे अपूर्णांक आहेत तर 0.81 म्हणजे किती, तुमचे हे 9/11 आहेत. ओके, 0.61 म्हणजे किती आहेत तर हे आहेत तुमचे 13/21, 13/21. 5 7 म्हणजे किती आहे तर हे आहेत 4/7 आणि 0.37 म्हणजे किती आहेत 3/8. पहा आणि मग यामध्ये आपल्याला काय विचारलं तर शेवटून तिसरा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा बघा. आपण हे आता त्यांचा उतरता क्रम लिहिलेला आहे. मग यामध्ये शेवटून तिसरी संख्या आपल्याला विचारलेली. शेवटून तिसरी संख्या म्हणजे 1 2 3, तर 13/21 ही संख्या शेवटून तिसरी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे आपला योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा. 9वं उदाहरण. 12 उदाहरण आहेत पाहिजे कोणी या सराव संचमध्ये, त्यामुळे थोडासा आपल्याला वेळ जास्त लागेल, थोडासा व्हिडिओ मोठा होईल, परंतु आपण ते नीट समजून घेऊ सगळे. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती, तर यांचा पण आपला चढता क्रम लावायचा आहे. तर इथे आपण जर बघितलं 52/65, 117/91, 156/143, 13/26, तर या ज्या संख्या आहेत ना या सर्व संख्या आपल्याला 13ने भाग जाणारे दिसत. अंश आणि छेद जे आहेत दोन्ही 13ने भाग जाणारे दिसत आहेत. त्यामुळे आपण यांचं संक्षिप्त रूप तयार करूयात. पहा सर्व तुमचे चारीचे जे आहेत त्यांचं संक्षिप्त रूप आपल्याला बनवता येईल. तर पहिला आहे 52/65. याचं रूप कसं होईल, 13चा पण भाग दिला तर 13ने अंशाला भाग जाईल, छेदाला पण जाईल. इथे तुमचं येईल 13 चोक 52 आणि 13×5 65 म्हणजे 4/5. तर पहिला जो अपूर्णांक आहे तो तुमचा 4/5 बनेल. त्यानंतर जो दुसरा अपूर्णांक आहे तो आहे 117/91, 117/91. तर याला भाग द्या तर 13 9 117 होतील. ओके, आणि 13 7 91, तर 9/7 हा त्या ठिकाणी तुमचा अपूर्णांक होईल दुसरा. तिसरा जो आहे तो आहे 156/143. इथे 13 1 13, 2 उरले आणि 13 2 26, 12 होतील वरती. ओके, खाली 13 1 13, 1 उरला, पुन्हा 13 1 13, 11, म्हणजे 12/11 हे त्याचं संक्षिप्त रूप होईल तिसऱ्या अपूर्णांकाच. आणि चौथा जो आहे 13/26. तर इथे सोपा आहे. 13 1 13, 13 2 26, 1/2. आणि मग आपल्याला यांचा चढता क्रम लावायचा आहे. तर यांचं पुन्हा तुम्हाला मागील प्रमाणेच आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर याचं करूयात. दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी भाग द्यावा लागेल. 4/5 करूयात. 4ला 5ने भागायचे. पहिला भाग शून्याचाच जाईल. दशांश चिन्ह मांडलं, इथे 0 घेतला. 5/8 पूर्ण भाग गेलेला आहे. 5/8 म्हणजे 0.8 असं उत्तर येईल तुमचं या पहिल्याचं. त्यानंतर हा जो काही दुसरा आहे याचा आहे 9/7, म्हणजे इथे तुम्हाला 9ला 7ने भागावं लागेल. 7 1 7, इथे 1चा भाग जाईल, 2 उरतील. आता पुढे अंक नाही, दशांश चिन्ह मांडा इथे 0. 7 2 14, 7 2 14, 7 14 गेले, त्या ठिकाणी तुमचे 6 उरतील. ओके, त्यानंतर पुढचं जे आहे ते बघा 12/11 म्हणजे 12/11, 12/11. 12ला 11ने भाग द्यायचा आहे, तर 11 1 11 होतील. 12तनं 11 गेला, 1 उरला. दशांश चिन्ह मांडा, इथे तुमचा 0 येईल. 11च्या पाड्यात 10 नाही आहेत, त्यामुळे पुढचा भाग पण त्या ठिकाणी तुमचा 0चाच जाईल.
आणि आणखी एक जर पुढचा आपला भाग द्यायचा झाला तर आपल्याला या ठिकाणी 1 शून्य मिळेल आणि मग 11 9 99चा भाग जाईल पहा तुमचा 1 उरेल, ठीक आहे ना, म्हणजे 1.09 असं उत्तर येईल त्याचं. आणि पुढचा जो आहे तो आहे 1/2. तर 1/2चं उत्तर सोपं आहे, याचं का तुम्हाला करायची गरज नाही. 1/2 म्हणजे 0.050 अर्धा असतो पहा, हाफ. 1/2 म्हणजे अर्धा, त्याचं उत्तर 0.050 आहे. हे आपण ध्यानात ठेवायचे म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. आता या पद्धतीने बघा, आता प्रत्येकाचं उत्तर किती आलं, 0.8, 1.2, 1.09 आणि 0.50. तर यांचा आपल्याला लावायचा आहे चढता क्रम. आता चढता क्रम लावताना आपल्याला कसं करावं लागेल, तर सगळ्यात लहान संख्या आधी घ्यायची आहे. चढता क्रम सगळ्यात लहान संख्या आधी घ्या. तर कोणी सगळ्यात लहान बघा याच्यामध्ये, तर ही संख्या सगळ्यात आपल्याला लहान दिसते बघा, 0.50. त्यानंतर थोडंसं मोठं कोण आहे, 0.8 मोठे आहेत, 0.8. त्यानंतर थोडंसं मोठं कोण आहे, 1.09 घ्यावं लागेल, कारण ते 1.2 आहेत, 1.09 आणि सगळ्यात मोठं कोण आहे, तर 1.2. प्रश्न काय विचारला आपल्याला, संख्यांचा अर्थ काढला, शेवटची संख्या कोणती, तर शेवटची संख्या जी आहे ती आहे 1.2. ओके, मग 1.2 म्हणजेच कोणता अपूर्णांक येतोय, तर 1.2 हे तुमचं याचं उत्तर आलेलं आहे पहा, 9/7चं, म्हणजेच 156/143 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं योग्य असेल. या पद्धतीने आपल्याला त्याचा जो गोल आहे तो भरवता येईल. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा कसं केलं आहे, नीट समजून घ्या. आपण प्रत्येकाला इथे काय केलं आहे, प्रत्येक संख्या जी आहे त्याचं आधी संक्षिप्त रूप बनवलं आहे आणि त्याचं पुन्हा दशांश रूप तयार केलेलं आहे भागाकार करून, आणि मग आपलं उत्तर जे आहे ते आपलं मिळतं आहे. आपला शेवटचा अपूर्णांक या ठिकाणी मिळवलेला आहे. 10वं जे उदाहरण आहे, 5/12 ही परिमेय संख्या 2 परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे, त्यापैकी एक परिमेय संख्या ऋण 3/24 आहे, तर दुसरी परिमेय संख्या कोणती, तर दुसरी परिमेय संख्या आपण x मानू. येथे आपलं समीकरण तयार करायचं आहे, दुसरी परिमेय संख्या x मानू. जी आपल्याला माहीत नाही, जी गोष्ट माहीत नसेल ती x माना आणि दिलेल्या अटीप्रमाणे समीकरण तयार करा. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमची ही संख्या आपल्या यामध्ये मिळवायची. कशामध्ये, 5/12 ही परिमेय संख्या 2 परिमेय संख्यांचे बेरजे, हे उत्तर आहे. 5/12 हे 2 परिमेय संख्यांचं उत्तर आहे. मग यांची बेरीज करायची आपल्याला, कोणाची, तर x, आणि त्यामध्ये आपल्याला मिळवायचा हा काय, ऋण 3/24, आणि याचं उत्तर किती येते, तर याचं उत्तर येते 5/12. बघा आता मग हे अधिक आहेत ऋण 3/24, ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊयात, म्हणजे ते काय होतील, हे x बरोबर 5/12 वजा ऋण 3/24. काय केलं कळतंय का बघा, हे अधिक ऋण 3/24 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी ते वजा दाखवायचे आहेत, वजा होतात. आता हे वजा चिन्ह एका पुढे एक जर आला असेल तर त्याची दोन वजांचं उत्तर एक धन होतं, ऋण याचं उत्तर धन येतं. हा एक शॉर्टकट नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. जर 2 ऋणचिन्ह एका पुढे एक आले तर त्यांच्या ऐवजी आपण एक धनचिन्ह लिहायचं आहे. म्हणजे हे कसं लिहायचं आहे, तर म्हणजे हे असं लिहायचं, अधिक ऋणाचं काय करायचं, आपलं अधिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे 3/24. म्हणजे याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला ही बेरीज करावी लागेल. तर दोघांचे छेद समान करायचे. तुम्हाला इथे 12ला 2 ने गुणलं तर 24 उत्तर येते, त्यामुळे आपण फक्त पहिल्या अपूर्णांकाला 2 ने गुणूयात. 5×2, त्यानंतर 12×2 अधिक 3/24 तसेच ठेवू आपण त्याला. मग याचं उत्तर पहा किती होते, 5×2 10 होतील आणि 12×2 24 होतील, अधिक 3/24. दोघांचे छेद समान झाले का, झाले. तर मग यांचं फक्त अंशांची बेरीज होईल, 10 + 3/24 एकदाच लिहायचे. 10 + 3 होतील तुमचे 13/24, म्हणजे x बरोबर किती आलंय, 13/24 आले. तर आपला पर्याय तुम्हाला दाखवेल पावरती जे पर्याय आहे त्यामध्ये आहे 13/24 हे योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे आपल्याला योग्य मानता येईल. अशा पद्धतीने हा 10वा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवता येईल, ज्यामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे 13/24. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, ऋण 1/2, ऋण 1/8, ऋण 1/3, ऋण 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. सर्व संख्या या ऋण आहेत आणि ऋण संख्या जर असतील तर इथे आपल्याला उलटा नियम लक्षात ठेवायचा आहे, जो आपला साधा नियम आहे. सर्वांचे अंश तुम्हाला या ठिकाणी समान दिसतात पहा. अंश जर समान असतील तर ज्याचा छेद लहान असतो ती संख्या मोठी असते. अंश समान असताना काय नियम आहे, तर ज्याचा छेद लहान ती संख्या
मोठी. आता हे लक्षात घ्या, हा नियम आहे धनसंख्येसाठी, पण इथे सर्व ऋण संख्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा नियम उलटा करायचा आहे. आता अंश समान असताना ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी म्हणण्याच्या ऐवजी आपल्याला लहानच म्हणावी लागेल. कारण काय, तर या सर्व ऋण संख्या आहेत आणि सर्व ऋण संख्या असल्यानंतर आपले जे कॉमन संख्यांचे नियम आहेत ते उलटे करायचे. त्याच्यामुळे अंश समान असताना ज्याचा छेद मोठा आहे तीच संख्या आपल्याला मोठी म्हणावी लागेल. कारण ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी, ज्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं, आता लहानच म्हणायचं. ओके, त्यामुळे या ठिकाणी ज्याचा छेद आपल्याला या ठिकाणी आपण जर बदल केला तर ज्याचा छेद मोठा, सर्व ऋण संख्या आहेत म्हणून बरं का, फक्त आपल्याला लक्षात द्या, ज्याचा छेद मोठा आहे तीच संख्या काय असणार, तुमची मोठी असणार आहे. हा बदल का केला आहे मी, तर हा बदल यासाठी केला आहे कारण इथे सर्व या ऋण संख्या आहेत. मग पहा, सर्वांमध्ये तुम्हाला कोणाचा छेद मोठा दिसतोय, तर या ठिकाणी 2, 8, 3, 4, तर 8 ही संख्या जी आहे हा छेद सगळ्यात आपल्याला मोठा दिसतोय, त्यामुळे ती संख्या सर्वात मोठी संख्या आहे. म्हणजे ऋण 1/8 ही संख्या सर्वात मोठी आहे. तर पर्याय 3 आपल्याला योग्य वाटतोय, ऋण 1/8 ही संख्या मोठी आहे. जे काही नियम आपण वापरतोय वेगवेगळ्या प्रकारचे, ते नियम कशा पद्धतीने वापरले जातात हे आपण नीट लक्षात घ्या. त्या नियमाचा वापर कसा करायचा असतो हे ध्यानात ठेवा. धनसंख्येच्या बाबतीमध्ये जे नियम असतात तेच नियम जर सर्व ऋण संख्या असतील तर उलटे करून वापरायचे, म्हणून इथे हा नियम आपण याप्रमाणे वापरलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे 12वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे. हा प्रश्न आपल्याला 2017 सालच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर यामध्ये जे पर्याय आहेत ते थोडेसे चुकीचेच होते सर्व. त्यामध्ये एक पर्यायामध्ये मी थोडासा बदल केलेला आहे आणि तोच पर्याय बरोबर येणार आहे. तर इथे पहा, आपल्याला दोन संख्येमध्ये जर लहान मोठेपणा ठरवायचं असेल ना तर आपण पटकन त्याचं उत्तर काढू शकतो. ते काढण्यासाठी आपल्याला 2 गुणाकार करायचे फक्त. पहा, पहिला गुणाकार पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद आणि दुसरा गुणाकार दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद, आणि यामध्ये जो गुणाकार तुमचा मोठा येईल ती संख्या मोठी समजायची आपल्याला. आता यामध्ये पहा, एक साधी गोष्ट लक्षात घ्या, धनसंख्या ही मोठी असते. तर इथे हा जो दुसरा पर्याय आहे ऋण 2/3 आणि 1/2, तर 1/2 हे धन आहेत आणि इथे तुम्हाला मोठं काय दाखवले तर ऋण 2/3 मोठे दाखवले, त्याच्यामुळे हा पर्याय बाद होईल. पहा तुमचा याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण धनसंख्या मोठी असते की नाही, तर हा पर्याय त्यांनी चुकीचा दाखवलेला आहे. इथे त्यांनी धनसंख्या लहान दाखवलेली आहे, बरोबर आहे की नाही. त्याचप्रमाणे चौथा पर्याय स्वतःच आहे. पहा, 5/4 ही धनसंख्या आहे आणि ऋण 2/3 ही ऋण संख्या असल्यामुळे ती धनापेक्षा लहान असायला पाहिजे, परंतु ती मोठी दाखवलेली आहे. पहा, त्यामुळे हा पर्याय सुद्धा तुमचा बाद होईल. हे 2 पर्याय आपल्याला काही लक्ष देण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपण प्रश्नाचं उत्तर शोधत असताना अशा पद्धतीने शॉर्टकट जे मार्ग आहेत ते लक्षात ठेवायचे. पर्याय पहिला आणि तिसरा फक्त आपण चेक करूयात. तर पर्याय पहिल्यामध्ये मी 2 गुणाकार करतो. पहा, ऋण 2 गुणिले त्याचे जे छेद आहेत 2, याचं उत्तर येईल तुमचं ऋण 4, आहे की नाही. आणि दुसरा गुणाकार होईल ऋण 1 गुणिले पहिल्याचा छेद म्हणजे 3, याचं उत्तर येईल ऋण 3. आता यामध्ये ऋण 4 जे आहेत ते दिसायला मोठे आहेत, परंतु ते ऋण चिन्ह असल्यामुळे लहान असणार आहेत. म्हणजे इथे हा जो काही पर्याय दिलेला आहे त्यांनी, ही संख्या तशी पाहिली तर लहान असायला पाहिजे. ही लहान संख्या होणार आहे, लहान, आणि ही कशी होणार आहे, मोठी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी ही संख्या जी आहे ऋण 2/3 ही लहान दाखवायला पाहिजे होती. म्हणजे इथे असं चिन्ह द्यायला पाहिजे होतं, परंतु ते न देता उलट चिन्ह दिसतंय. म्हणजे हा जो पर्याय आहे हा सुद्धा बाद होईल. या ठिकाणी तुम्हाला संबंध अचूक दिसत नाही. आता राहिला पर्याय हा, या पर्यायाचं चेक करून बघा. पहिला गुणाकार करा, ऋण 5ला 3 ने गुणा, ऋण 5 गुणिले 3, याचं उत्तर येईल 5×3=15, ऋण 15. दुसरा गुणाकार करा, ऋण 2 गुणिले पहिल्याचा छेद 4 घ्या, याचं उत्तर येईल ऋण 8. आणि यामध्ये दोघांनाही ऋणचिन्ह असल्यामुळे जी संख्या मोठी दिसते ती लहान असणार आहे. जी संख्या मोठी दिसते ती लहान असणार आहे. म्हणजे ही संख्या तुम्हाला लहान दाखवायची आहे पहा, आणि ही संख्या मोठी दाखवायची आहे. तर हे अगदी बरोबर दाखवलेलं आहे पहा. इथे याप्रमाणे ही संख्या लहान दाखवलेली आहे आणि ही संख्या मोठी दाखवलेली आहे. त्यामुळे हा पर्याय क्रमांक 3 मध्ये जो संबंध दिलेला आहे तो अचूक आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 2.1 सोडवलेला आहे, ज्यामध्ये एकूण 12 प्रश्न सोडवलेले आहेत. थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, परंतु सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित सोडून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ सर्वांना नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आणि अशाच प्रकारचे स्कॉलरशिपचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.